मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा काल एक अपडेट आली होती आणि खूप महत्त्वाची अपडेट होती कालची. आणि ती अपडेट होती की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात KYC दुरुस्ती करण्याच्या संदर्भात संधी देण्यात आलेली होती. आणि ही संधी 30 एप्रिल म्हणजे आत्ताच्या या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ही संधी देण्यात आलेली आहे. आणि दुसऱ्यांदा ही संधी देण्यात आलेली होती. यापूर्वी असं पण सांगण्यात आलेलं होतं की संधी मिळणार नाही, परंतु चांगली गोष्ट आहे की संधी देण्यात आलेली आहे. पण ती संधी कशा संदर्भात आहे? फक्त दुरुस्ती करण्याच्या संदर्भात. खरं तर आपण सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारला विनंती करीत आहोत की आत्ता सध्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन KYC करण्याचा पर्याय खरं तर उपलब्ध करायला पाहिजे होता. कारण की नवीन KYC म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत KYC केलीच नाही अशा लाभार्थ्यांना KYC करण्याचा पर्याय जो आहे वेबसाईटवर उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता. आणि जर तो आत्तापर्यंत दिलेला नाही हे सर्वांना माहीत आहे. पण पुढे मात्र पुढील काही दिवसांमध्ये हा पर्याय उपलब्ध करून द्यावा शासनाने, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. कारण की नवीन KYC केल्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांना लाभ मिळेल. आता बातमी अशी पुढे येत आहे जवळपास 68 लाख लाभार्थ्यांची KYC बाकी राहिली वगैरे वगैरे. परंतु त्यामध्ये तेवढं तथ्य मला वाटत नाही. 68 लाख हा आकडा खूप मोठा वाटतो आहे. परंतु एक गोष्ट इथे सांगण्यासारखी आहे आणि महत्त्वाची ही आहे की यावेळेस फक्त KYC दुरुस्तीची संधी देण्यात आलेली आहे मागच्या वेळेसप्रमाणे. आता ही फक्त दुरुस्ती करण्याचे जे काही प्रकार आहे तर हा मला थोडा आवडला नाही. यामध्ये खरं तर नवीन KYC करण्याचा पर्याय पण उपलब्ध पाहिजे होता. दुरुस्तीचा तर महत्त्वाचा होताच, पण नवीन KYC करण्याच्या संदर्भात मात्र कोणत्याही प्रकारची हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना विनंती आहे की नवीन KYC करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्या. वेबसाईटवर तो पर्याय उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यानंतर बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे KYCच्या संदर्भातच की काही लाडक्या बहिणींची KYC करायची राहिली आहे. हे तर मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे. त्यामुळेच म्हणतो आहे की नवीन KYC करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पण एकल महिलांना KYC करण्याचा ऑप्शनच पोर्टलवर नव्हता. अशा लाडक्या बहिणींना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की आम्ही आता KYC कशी करायची आहे, तर यांच्यासाठी एकदा पोर्टल चालू करा. यासोबतच बघा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अंगणवाडी ताईद्वारे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कागदपत्रे जमा केलेली आहेत अंगणवाडी ताईकडे. परंतु काही ठिकाणी अंगणवाडी ताईच्याद्वारे कागदपत्रे पुढे गेली नाही. त्यामुळे परत त्या लाडक्या बहिणींना अजून पण त्यामध्ये पण प्रश्न निर्माण होतो आहे. त्यांना अडचण येत आहे. लाभ त्यांचे बंद होताना पण काही ठिकाणी पाहतो होता आपण. तर त्यामुळे तो पण एक मुद्दा जो आहे KYCचा तोही सोडवण्याचा प्रयत्न सरकारने करावा. एकल लाडक्या बहिणी म्हणजे परित्यक्ता लाडक्या बहिणींना परत सरकारला विनंती आहे, तुम्ही KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून दिला नव्हता, तो ऑप्शन उपलब्ध करून द्यावा. आणि नवीन KYC ज्यांना करायची आहे त्यांना देखील पोर्टलवर म्हणजेच वेबसाईटवर ऑप्शन उपलब्ध करून देण्यात यावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त दुरुस्तीचा पर्याय देऊन चालणार नाही, तर नवीन KYC करण्याच्या संदर्भात पोर्टलवर हालचाली व्हायला पाहिजे, वेबसाईटवर तो पर्याय यायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.